ब्रेस्ट कॅन्सर सगळंच पूर्ण महिलांना काही त्रास होऊ शकतो कॅन्सरचा. आणि आत्ताचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये मेजॉरिटी घरामध्ये कॅन्सर पोहोचलेला आहे. त्यामुळे कॅन्सरवर अवेअरनेस हे आम्ही काम करत असतो. ज्यावेळेस महिलेचा प्रश्न येतो की तिला जर एखाद्या स्वतःसाठी काही काम करायचं असेल, तिच्या पात्रतेबद्दल प्रश्न विचारले जातात आणि तिची मानसिकता थोडीशी खालावून जाते, तर त्याच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल? आपला देश किंवा आपला महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र आपल्याला वाटतं तितका अजून तो बदललेला नाही. पारंपरिक रूढी परंपरा, आर्थिक अडचणी महिलांच्या समोर खूप आहेत. ती जी तरुण पिढी आहे, समजा ज्या मुली आहेत, त्यांना असं वाटतं की आपलं राहिलं पाहिजे. याच्यावरती तुमचं काय मत आहे? येस, आता मी तुम्हाला काही नावं सांगेल. त्या नावांबद्दल तुम्हाला फक्त चांगली गोष्ट कुठली आहे आणि कुठली गोष्ट इम्प्रूव्ह केली पाहिजे एवढं सांगेल. येस, रोहित दादा, त्यानंतर सुप्रियाताई. त्या मुलींना किंवा महिलांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल की ती तुमच्यासाठी पण कामाची होती आणि त्यांच्यासाठी कामाची असेल? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक खूप खास गेस्ट आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त फेमस तर आहेत, पण त्यांच्या कार्यामुळं महिलांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या समाजसेविका रोहित पवारांच्या आई सुनंदाताई पवार. तर टाइम वेस्ट न करता आजच्या एपिसोडला स्टार्ट करूया. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर काकी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी आम्हाला तुमचं लग्नाआधीचं जीवन ऐकायला आवडेल की ते कसं होतं, बालपण वगैरे. एकतर मी एका छोट्या शेतकऱ्याची मुलगी, शेतावरचा जन्म माझा. म्हणजे आम्ही सगळे बहीण भाऊ शेतावरच जन्मलो, त्यामुळे एका छोट्या शेतकऱ्याच्या कुटुंबातच माझं सगळं बालपण गेलं. आणि टिपिकल ग्रामीण महाराष्ट्र आणि त्यावेळची 65 वर्षापूर्वीची परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची, त्याच पद्धतीने 2 खोल्यांमध्ये घर आणि सारवलेलं दारामध्ये जनावरं, गाई, गोठा आणि काही किलोमीटर चालून शाळेला जाणं आणि शाळेतनं परत येणं, हा एक रुटीन असायचं. रस्ते तेव्हा पक्के रस्ते नव्हते त्यावेळेला. वडील सोडायला यायचे, कधी कधी वडील विसरायचे, मग आम्ही चालत निघायचो. असा तो सगळा प्रवास होता सगळा, पण खूप आनंददायी होता. जे त्यांना शक्य होतं आई वडिलांना त्या काळामध्ये, ते सगळं आम्हाला त्यांनी अगदी मनापासून देण्याचा प्रयत्न केला. अगदी खाणं असेल, कपडे असतील, फॅशन असेल, त्यावेळेला जे जे त्यांना जमलं ते त्यांनी आम्हाला दिलं. असं खेळीमेळीच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला खूप शिक्षणाचा सिरियसनेस नव्हता खरं. म्हणजे पालकांनाही माहिती नसायचं मुलं कितवीला आहेत आपली, कारण मुलं भरपूर असायची, 4-5 वगैरे अशी. त्यामुळे असं बर्डन नव्हतं. म्हणजे आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे ओझं आहे मुलांच्या मनावर आणि डोक्यावर, ते ओझं त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे खूप आनंदात खूप खेळलो आम्ही. मुख्य म्हणजे मातीमध्ये खूप खेळलो, चिखलात खूप खेळलो आणि जनावरांमध्ये खूप रमलो. म्हणजे म्हशीवर बसण्यापासून, धारा काढण्यापासून असे सगळे उद्योग आम्ही लहानपणी केलेले आहेत. ते खूप असा अमूल्य असा तो आठवणींचा ठेवा आहे खरं तो माझा. आणि तिथंच माझं प्रायमरी सेकंडरी स्कूलचं शिक्षण माझं त्याच भागात झालं. मग मी बारामतीला शहरामध्ये आले. मग TC कॉलेजमध्ये कॉलेज आणि पुढचं शिक्षण याला सुरुवात झाली. ओके. आणि त्यानंतर मग लग्नानंतर काय काय चॅलेंजेस होते तुमच्यासाठी? कारण जसं परिवार लग्नानंतर तर एकदम छोट्या कुटुंबातनं, तसं मोठं कुटुंब, 3 काका वगैरे होतं, पण एकदम 2 कॉन्ट्रास्ट हे होतं. हे पॉलिटिकल फॅमिली होती आणि एका शेतकरी कुटुंबातनं पॉलिटिकल मोठ्या फॅमिलीमध्ये जाणं त्या काळामध्ये प्रचंड नाव होतं आणि त्यामुळे खूप दडपण होतं. आणि पण एक नवीन शिकायची एक इच्छा असायची आणि बघून शिकणं, कुणी सांगून शिकण्यापेक्षा मी नजरेने टिपायचे आणि ते बदल मी माझ्यामध्ये करायचे. त्यामुळे तो एक स्वभाव होता. सुरुवातीचा काळ थोडा शेती करण्यामध्ये, गाई गोठा देखण्यामध्ये आणि मग मुलांची शाळा याच्यामध्ये माझी काही वर्ष गेली. पण आप्पासाहेबांचा स्वभाव खूप कडक, माझे सासरे, आई म्हणजे सासूबाई. त्यामुळे त्या काळामध्ये घरामध्ये अखंड जेवणाचं हे असायचे, गेस्ट असायचे, कोणी ना कोणीतरी सतत येतं, तर राबता असायचा माणसांचा. त्यामुळे चुलीवरच्या स्वयंपाकापासून सर्व प्रकारच्या स्वयंपाक आणि फॉरेनर गेस्ट खूप असायचे. अजय पेटकांमध्ये वगैरे लोक खूप यायची परदेशातून. त्यामुळे राबता खूप असायचा. त्यातनं मग मी खूप शिकत गेले, घडत गेले. आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक, एवढ्या लोकांचा स्वयंपाक करणं आणि दिवाळी सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे सगळी पवार कुटुंबीय एकत्र येणं आणि ती दिवाळी साजरी करणं. मग त्याला लागणारा सगळा फराळ असेल किंवा जेवणाच्या सगळ्या रेसिपीज, व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं ते. तर हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकले, मी माझ्या सासूबाईंकडनं आणि माझ्या सगळ्या फॅमिलीकडून. त्यामुळे प्रत्येकामध्ये चांगलं काय आहे ते टिपत गेले आणि मग हा सगळा प्रवास सुरू झाला.
शेती बघत, डेअरी बघत, मुलांच्या स्कूल आणि त्यांचा अभ्यास आणि इतर सगळ्या ऍक्टिव्हिटी. बरोबर. आणि मग त्यानंतर मग समाजकार्यात तुम्ही कशा वळला? तर आप्पासाहेबांना हार्टचा थोडा त्रास झाला आणि मला लक्षात आलं की ते एकट्यांना थोडंसं अवघड पडते सगळं, आणि मला ती आवड होती. मग मी जायला लागले, त्यांची पण इच्छा होती, आणि मग मी वसतिगृह वगैरे बघायला लागले शारदानगरमध्ये, मुलींच्या मीटिंग घेणं. मग पप्पा मला शिकवायचे, फाईल कशा बघायच्या, मीटिंग कशा घ्यायच्या, शेजारी बसवायचे. त्यामुळे त्यांनी मला खूप शिकवलं. त्यामुळे वसतिगृहापासून खरी माझी सुरुवात झाली. अगदी मी टॉयलेट बघण्यापासून काम केलेलं आहे वसतिगृहामध्ये. मुलींच्या मेस मीटिंग घेणं, मुलींच्या अडचणी सोडवणं, आणि मग हळूहळू नवीन नवीन उपक्रम मी संस्थेमध्ये सुरू करत गेले की काय गरजेचं आहे, ग्रामीण भागातल्या मुलीला काय दिलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी मी करत गेले. ओके. तुम्ही एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे, प्रोजेक्ट सोबती, त्याबद्दल काय सांगाल? एकतर बारामतीची जी शारदा नगर किंवा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था शेतकऱ्यांसाठी काम करते. शेतकऱ्याची शेती, त्याचे पूरक व्यवसाय, त्याच्या मुलीचं आणि मुलाचं शिक्षण, यासाठी खरं तर आम्ही 55 वर्ष काम करतो. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलींच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या होत्या की हेल्थ, म्हणजे जेव्हा रोहित ZP मध्ये उभा राहून निवडून आला त्यावेळेला आम्ही काही हेल्थ चेकअपचे कॅम्प घेतले होते. ओके. आणि हजारो लोकांचं हेल्थ चेकअप करताना खूप सिरियस गोष्ट एक लक्षात आली होती महिलांच्या बाबतीतली, मासिक पाळीच्या काळातली अस्वच्छता आणि त्या काळामध्ये होणारे संसर्गजन्य आजार, हा विषय मला तिथं जास्त जाणवला. आणि मग रोहित म्हणाला जेव्हा आपण काम करूयात, आणि मग आम्ही सोबती प्रोजेक्ट हातात घेतला. आणि मी महिला असल्यामुळे, स्त्री असल्यामुळे मुलींपर्यंत पोहोचायला मला खूप इझी सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग तो मी पुरंदर, बारामती, इंदापूर आणि कर्जत जामखेड अशा 4-5 तालुक्यामध्ये 2 ते 2.5 लाख मुलींपर्यंत मी प्रामाणिकपणे पोहोचायचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी बॅड टच, गुड टच पासून मासिक पाळी, गर्भाशय, काळजी, स्वच्छता, नंतर गर्भनिरोधकांचा होणारा वापर, त्याचे होणारे दुष्परिणाम, करिअर, आणि अफेअर, लव्ह अफेअर. म्हणजे मुली जेव्हा 11वी, 12वी आणि त्या अतिशय संवेदनशील वयामध्ये असतात, त्यावेळेत त्यांच्या आयुष्यामध्ये घडणारे हे सगळे चढ उतार आणि त्यातून घडणाऱ्या काही अशा वेगळ्या गोष्टी, त्यातनं आत्महत्या असेल, शिक्षण बंद होणं असेल, आणि मग त्यातनं सगळंच थांबतं तिचं. बरोबर. तिथं थोडं अवेअर करणं गरजेचं आहे, म्हणून मग तो विषय आम्ही हातात घेतला. आणि मी आणि एक माझी मैत्रीण सविता, अशा आम्ही दोघींनी हा विषय 1.5-2 तास मुलींशी मुक्त अशा गप्पा मारून त्यांच्या मनातल्या बरेच कन्सेप्ट, चुकीच्या काही गोष्टी होत्या, अंधश्रद्धा होत्या, रूढी होत्या, स्वच्छतेच्या बाबतीत काही हे वापरायचं नाही, नॅपकिन नव्हत्या वापरत. मग हा सगळा अवेअरनेस आम्ही केला. आणि त्यामुळे सोबती म्हणजे अतिशय संवेदनशील असे जे महिन्यातले 5 दिवस असतात, त्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीला सोबत करणारा असा तो सोबती. अशा म्हणून तो नॅपकिन असा आम्ही त्यांना, मुलींना त्याचं वाटप करून त्याचं महत्त्व समजून सांगितलं. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपण म्हणतो की समजा महाराष्ट्र खूप आधुनिक झालाय, प्रगत झालाय, पण तरी आजही फॅमिलीमध्ये मुलींसोबत असं समोरासमोर बसून या सगळ्या गोष्टी डिस्कस होत नाही, ज्या की एवढ्या जास्त महत्वाच्या आहेत. तर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही हा प्रोजेक्ट चालू केलाय. त्यानंतर तुमचा एक प्रोजेक्ट आहे बघा की एक गाव एक उद्योग, त्याबद्दल काय सांगाल? ते खरं महाराष्ट्रामध्ये बचत गटाची चळवळ त्यावेळेला वेगाने फोफावायला सुरुवात झाली होती 2006च्या आधी, 2004ला. मग आम्ही पण बचत गट एकत्र करायला लागलो, महिला एकत्र यायला लागल्या, मग त्यांच्यासाठी ट्रेनिंग घेणं, आणि मग शारदा महिला संघाच्या नावाने आम्ही तो उपक्रम चालू केला, महिलांचं संघटन मुख्य म्हणजे. आणि मग भीमतडीचा जन्म झाला, आणि त्यानंतर शारदा महिला संघाच्या माध्यमातून की 4 दिवस भीमतडी भरवून 4 दिवसाच्या कमाईवर आयुष्य, म्हणजे त्यांचं सगळं पूर्ण वर्ष नाही जाणार आहे. तर मग आपण गावोगाव महिलांना संघटन करून 4 आणि 5 आणि 10च्या ग्रुपनी महिलांना आम्ही गाव तिथे महिला उद्योजक असा एक उपक्रम आम्ही राबवायला सुरुवात केली. आणि गावातल्या महिलांना जे काय करायचंय, त्यांना काय आवडतं, काय हवंय, काय करायचंय, याच्या बाबतीत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, गायडन्स दिला जातो, आणि त्यांना फायनान्स दिला जातो. शारदा महिला पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास 6 ते 7 कोटी रुपये आम्ही महिलांना फायनान्स केलेला आहे. आज तागायत एकाही पैशाची तक्रार नाहीये, किंवा महिलांनी भरले नाहीत किंवा आले नाहीत. त्यामुळे खूप छान पद्धतीने चाललंय. अगदी कोंबड्या, शेळ्या, गायी, छोटी दुकानं, ती चिकटपट्टीचा छोटा व्यवसाय असेल, किंवा पत्रावळ्या तयार करणं वगैरे, अशा पद्धतीचे अनेक व्यवसाय गावोगाव महिलांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर या भागामध्ये सुरू केलेले आहेत. त्यामुळे भीमतडी हा एक वेगळी हे झाला, पण हा एक गाव तिथे महिला उद्योजक. तुम्ही या, आमच्याशी कनेक्ट व्हा, जोडून घ्या, आणि तुम्हाला काय करायचंय. इतक्या सोप्या फॉर्मॅलिटी आहेत की
3 लाख 4 लाख 5 लाख रुपये देताना पण खूप कमी, म्हणजे बँकेमध्ये गेल्यानंतर जो त्रास तुम्हाला होतो तो त्रास इथं होत नाही. फक्त तुम्हाला 6 महिने जुडून जावं लागतं या संस्थेशी, बचत करावी लागते. आणि आम्हाला विश्वास वाटला पाहिजे की हा ग्रुप चांगला आहे, काम करेल, काहीतरी करेल चांगलं. अशा पद्धतीने आपण तो शारदा महिला संघाच्या माध्यमातून हे देतो. ओके. आता हा एपिसोड पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या ज्या बाकीच्या महिला आहेत की ज्यांना असं वाटतं की तुमच्यासोबत येऊन त्यांनी काम करावं, त्यासाठी असे काही नियम वगैरे आहे का आणि त्यांनी संपर्क कसा करायचा? नाही, आता तरी इंदापूर, बारामती, दौंड, कर्जत, जामखेड ही कार्यक्षेत्र आहेत. थोडंसं अंतर लांब पडलं की कनेक्टिव्हिटीला आणि तिथं पोचायला थोडंसं अडचण येते. त्यामुळे आता फलटण थोडासा इच्छुक आहे, त्यामुळे फलटणच्या काही महिला माहिती घेतात. तिथे नगरे सर तिथले हेड आहेत बचत गटाचे. ते सगळं शारदा महिला संघाचं ऑफिसच बारामतीला आहे, शारदा नगरमध्ये. तर नगरे सर तिथलं सगळं पाहतात. त्यामुळे आता तरी या 4-5 तालुक्यांमध्येच आम्ही कार्यक्षेत्र आता ठरवलेलं आहे. खूप दूर जायचं म्हटलं तर बाकी इतर ट्रान्सपोर्ट आणि इतर पोचणं आणि खूप बाहेर दूर जाऊन दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काम करायचं असेल तर इतर अडचणी असतात. कारण मी पॉलिटिकल फॅमिलीशी निगडीत असल्यामुळे तिथल्या लोकांना अडचणी होईल असं काही करायचं नाही, हा माझा स्वभाव आहे. कारण आम्ही पुरंदर, इंदापूरमध्ये काम करताना पण तिथल्या स्थानिक आमदारांची परवानगी घेऊन आपण ते काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे तिथल्या पॉलिटिकल ह्याला कुणालाही त्रास नाही होणार असंच काम आम्ही तिथं करतो. कारण तिथं राजकारण नसतं किंवा राजकीय गोष्टीवर चर्चा नसते किंवा साहेबांचं नाव, ताईंचं नाव किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा वापर आपण तिथं करत नाही. संस्थेच्याच नावाने आपण हे सगळं काम करतो. ओके. आणि त्यानंतर तुमचा एक मोठा प्रोजेक्ट आहे जसं की भीमथडी जत्रा, तर त्याच्याबद्दल सांगा ना, की सुरुवात कशी झाली होती, काय संकल्पना होती? आता महिला जशा एकत्र यायला लागल्या तशा वस्तू तयार व्हायला लागल्या. मग आम्ही ट्रेनिंग घ्यायला लागलो, काय करायचं, कसं करायचं, काय. मग माल तयार व्हायला लागला. मग तो माल बाहेर गेला पाहिजे, मग कुठं गेला पाहिजे, मग प्रदर्शन भरलं पाहिजे. मग प्रदर्शन भरायला बारामतीसारखी जागा थोडी त्यावेळेला 16 वर्षापूर्वी, 18 वर्ष, 20 वर्षापूर्वी बारामती तशी अजून तालुका प्लेस म्हणून फार डेव्हलप झालेली नव्हती. आणि बऱ्याचशा कुटुंबामध्ये रोजच्या लागणाऱ्या गोष्टी, मसाले, उन्हाळ कामे अजूनही तिथं घरी केली जातात. मग पुण्यामध्ये यायचं तर मग पुणे तिथं काय होणं असं असून मग पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी करणाऱ्या महिला आणि चांगल्या कामाचं कौतुक पुणेकर करत असतात. म्हणून मग आम्ही पुण्यामध्ये यायचं ठरवलं. आणि भीमथडी जत्रा म्हणजे भीमेच्या काठचा प्रदेश, हे जे बारामती आणि त्या परिसरात सुपा परगणा ज्याला म्हणतो आपण, त्याचं हे नाव आहे. मग भीमथडीच्याच नावाने तो उपक्रम सुरू करायचा. मग ती जत्रा कशी भरवायची, तर मग जत्रा ही जत्रेसारखी असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये सर्व ग्रामीण कलाकार, जो आपला सांस्कृतिक ठेवा आणि वारसा आहे, मग नंदी बैल असेल, ज्योतिषी असेल किंवा कुडमुड्या ज्योतिषी, आणि नंतर तो वासुदेव असेल, मल्लखांब, लावणी. आम्ही सुरुवातीच्या काळात लावणीचे पण कार्यक्रम खूप घेतले. आणि टिपिकल आपले ग्रामीण खेळ, काचा, कवड्या, गोट्या, सागरगोटे आणि दोरीवरच्या उड्यासारखे गेम, अशा सगळ्या गोष्टी आम्ही तिथे घेतल्या भीमथडीमध्ये. म्हणजे त्याला कुठेही आधुनिक टच न देता लोकांना जत्रेमध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे. आणि जत्रेतलं फूड मग ते ट्रॅडिशनल फूड, म्हणजे तिथं कुठेही मॉडर्न कुठलंही फूड नाही द्यायचं, हा एक शिरस्ता आम्ही तिथं ठेवलेला आहे. आणि जुन्या रेसिपी शोधा, महिलांना आम्ही सांगतो की जुन्या रेसिपी शोधून तुम्ही त्या रेसिपी घेऊन तुम्ही तिथं या. हुलग्याचा वापर असेल किंवा इतर डाळींचा वापर असेल. आता नंतर मिलेटवर आम्ही आता आलोय. त्यामुळं पारंपरिक पदार्थ आणि त्याच्या रेसिपी या घेऊन जेव्हा महिला यायला लागल्या, त्यामुळे भीमथडीला तर प्रतिसाद उत्तमच मिळाला. कारण आधी छोट्या ग्राउंडवर आम्ही होतो ॲग्रिकल्चर कॉलेजच्या, आणि सगळंच फ्री होतं महिलांना. त्यामुळे तुफान गर्दी, तिकीट नाही, महिलांना काही नव्हतं. त्यामुळे पहिली 2-3 वर्ष जरा आमची गोंधळात गेली, पण खूप छान झालं ते. त्यावेळेला करंदीकर साहेब म्हणून कमिशनर होते, त्यांनी मग सांगितलं की अगं तू काम करतेय सेल्फ हेल्प ग्रुपसाठी आणि तू सगळंच त्यांना विनामूल्य नका देऊ तुम्ही, तर काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये घ्या तुम्ही. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायला सुरुवात केली महिलांचं, आणि त्याला एक छान स्वरूप आलं त्या भीमथडी जत्रेला. त्यामुळे ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या महिला त्याच्यामध्ये यायला लागल्या. 3 दगडाची चूल मांडून वांग्याचं भरीत असेल किंवा नॉनव्हेज, चिकन, मटन असेल, पिठलं असेल, या करून जाताना समाधानाने जायला लागल्या की घरी हे सगळं मी करत होते, पण मला माहित नव्हतं की हे करून 2 पैसे कमवता येतात. त्यामुळे घरच्यांचा विरोध घेऊन त्या भीमथडीमध्ये आल्या. सुरुवातीचा जो काळ होता माझा सगळा, अगदी दौंड बिवून अगदी वाड्या वस्तीवरच्या महिला आल्या, पण जाताना रडत हसत आणि काही जे काही पैसे मिळाले ते अगदी समाधानाने घेऊन त्या बरोबर गेले. की भीमथडी 4 दिवस तुम्ही किती कमावलं हे महत्वाचं नाही. भीमथडी हे खरं तर 4.5-5 दिवसाचं खरं तर महिलांसाठी ट्रेनिंग आहे.
ग्राहक येतोय, ग्राहक तुमच्याशी बोलतोय, ग्राहक काहीतरी मागतोय, ग्राहक तुमच्या प्रॉडक्टकडे बघतोय, हे सगळं तो तुम्हाला शिकवतोय की मला काय हवंय आणि तुम्ही तुमच्याकडे काय आहे आणि त्याचं पॅकिंग वगैरे अनेक प्रश्न असतात. त्यामुळे हा एक ट्रेनिंगचा भाग होतो. त्यामुळे 4-4.5 दिवसात तुम्ही किती कमाई केली त्यापेक्षा तुम्ही काय कॉन्फिडन्स किंवा काय आत्मविश्वास मिळवला की नक्की काय हवंय ग्राहकाला, हे महत्वाचं होतं. त्यामुळे भीमतडी पैसे तर मिळतातच महिलांना, 3-4 कोटीची उलाढाल होतेच, पण त्याहीपेक्षा आत्मविश्वास महत्वाचा आहे की मी काय केलं तर खपेल, ज्यामुळे माझ्या कुटुंबाला 4 पैसे मिळतील. त्यामुळे हा हेतू माझा होता की महिलांना आत्मविश्वास देणं, आणि त्या पण ग्रामीण भागातल्या महिलांना. सुरुवातीला पुणे शहरातल्या काही महिला मी घेतल्या होत्या, पण नंतर आम्ही त्या महिला पूर्णपणे बाजूला केल्या आणि पूर्ण ग्रामीण भाग आपण घेतोय. 18-20 जिल्ह्यातनं महिला येतात भीमतडीमध्ये, आणि काही राज्यातनं काही वेगळे ग्रुप्स आम्ही तिथे बोलवतो जे वेगळं काम करतात ते. त्यामुळे भीमतडीचं स्वरूप हे गेल्या 17 वर्ष झाली. या 17 वर्षामध्ये खूप असं बदलत गेले आणि लोकांना ते भावतंय. मलाही वाटलं नव्हतं की 17 वर्ष मी भीमतडी चालवेन. बरोबर, 10 वर्ष तरी चालली तरी खूप असं माझं होतं, आणि आज 17 वर्ष झाली. खरं तर हा उपक्रम पुणेकरांनीच चालू ठेवलाय आणि पुणेकरांना जो भावलाय आणि ज्या पद्धतीने ते प्रेम करतात भीमतडी जत्रेवरती, त्यामुळं मला माहिती नाही आता अजून किती वर्ष चालेल तो, पण ग्रामीण भागातल्या महिलेला सक्षमपणे उभा करणं, ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा साधणं, हे काम खरं तर आम्हाला या संस्थेला आणि भीमतडी जत्रेला करायचं होतं, आणि ते खूप छान पद्धतीने साध्य झाले. संतकृपासारखा बचत गट आज काही कोटींमध्ये उलाढाल करायला लागलाय. आज 500 ते 700 महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे त्यांनी, आणि हे यश आहे भीमतडी जत्रेचं. आणि ही यात्रा कधी असते सरासरी? साधारण आता ती 20 डिसेंबरला चालू होईल आणि 25 डिसेंबरला ती संपेल संध्याकाळी रात्री. आणि व्हेज नॉन व्हेज फूड फेस्टिवल असतो, त्याच्यामध्ये 87 स्टॉल आहेत यावेळेला. 25 आमचे शेतकरी आहेत जे ऑर्गॅनिक आणि वेगळं काहीतरी काम करतात ते रेसिडी फ्री आणि ह्याच्यावरती. त्यामुळे 25 शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत, आणि इतर मधले जे आहेत ते सगळे बचत गटांचे स्टॉल आहेत. आणि जर समजा एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल, सहभागी व्हायचं असेल, तर त्याची काय प्रोसेस असते सरासरी? एकतर आम्ही शोधून निवडून ठेवतो, आणि मग लोकांना साधारण डिसेंबरची चाहूल लागली की महिलांच्या चौकशा आणि त्यांचं हे चालू होतं, कॉन्टॅक्ट चालू होतं. मग त्यातून मग आम्ही मिटिंग घेणं, त्यांच्याशी बोलणं, नक्की काय करताय, बाहेरून आणून तर विकत नाही ना. काही स्टॉल होतात तसे, म्हणजे माझा विरोध काय की काहीतरी क्रिएटिव्ह करा, बरोबर, स्वतःच्या हाताने काहीतरी करा आणि वर्षभर करा. पण तुम्ही कुठून तरी माल उचलला आणि इथे येऊन विकताय तर ते मला थोडं नाही पटत. पण काही जेवढं आम्ही जपायचा प्रयत्न करतोय. एखाद दुसरा स्टॉल येतो तसा, कारण तो कधीतरी बँकेकडं येतो, PDCC बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, तिथं थोडं आम्हाला रिस्ट्रिक्शन येतात, त्यांना नाही हे करतायत. पण स्वतःचं काहीतरी करून आणा. मसाल्यांचे खूप प्रकार येतात, उन्हाळा कामं सगळी येतात, काही खेळण्याची लाकडी खेळणी, एम्ब्रॉयडरी, अशा सगळ्या गोष्टी तिथं महिला घेऊन येतात तिथं. आणि आता तुम्ही महिलांबद्दलच सांगितले, तर असे कुठले काम आहेत की तुम्ही आणखी महिलांसाठी करताय स्पेशली? महिलांची आरोग्य शिबिरं मी घेते. माझी आई आणि छोटी बहीण कॅन्सरने गेले असल्यामुळे कॅन्सरवर अवेअरनेस माझा खूप असतो. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तुम्ही? ब्रेस्ट कॅन्सर सगळंच, पूर्ण महिलांना काही त्रास होऊ शकतो कॅन्सरचा, आणि आत्ताचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये मेजॉरिटी घरामध्ये कॅन्सर पोचलेला आहे. त्यामुळे कॅन्सरवर अवेअरनेस हे आम्ही काम करत असतो. महिलांच्या कार्यक्रम घेऊन त्यांना आरोग्य शिबिरं, तपासण्या, मॅमोग्राफी आणि इतर ब्लड आणि या सगळ्या अवेअरनेस की बाबा का जपलं पाहिजे स्वतःला. बऱ्याच वेळेला काय असतं की महिला ही खरं तर त्या कुटुंबाचा एक खंबी तंबू असतो हे तिला माहिती नसतं, आणि तिला असं वाटत असतं की मी काहीच करत नाही. पण जेव्हा कोविडच्या काळामध्ये काही घरातनं सगळ्या महिलाच निघून गेल्या, त्यावेळेला त्या कुटुंबाला कळलं की ती काय करत होती. बरोबर. त्यामुळे तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही स्वतःचा सन्मान करा, हे माझं नेहमी महिलांना सांगणं असतं की बाबा तू आहेस म्हणून कुटुंब आहेस, बरोबर, तू मुख्य त्याचा खांब आहेस. त्यामुळे तू स्वतःची आधी पहिलं सन्मान करायला शिक, स्वतःचं अस्तित्व स्वीकार आणि त्या पद्धतीने चाल तू आत्मविश्वासाने, हे माझं त्यांना सांगणं असतं. 8 मार्चला महाराष्ट्रभरामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या महिला उत्तम काम करतात पण त्यांची ओळख अजून नाही आहे, अशा महिलांना आम्ही निवड करतो. उत्तम शिक्षिका, नर्स असेल, झाडूवाली असेल, स्वीपर असेल, अशा महिलांना आम्ही ऑक्शन करून, साडी चोळी देऊन, त्यांना मानपत्र देऊन आम्ही जवळपास 25-30 महिलांचा सन्मान आपण 8 मार्चला करतो. हा कार्यक्रम अखंडपणे आपला चालू आहे. पोलीस ट्रेनिंग गेले काही वर्ष झालं आम्ही करतोय, 2006-07 पासूनच असेल. महिलांसाठी राखीव जागा असतात हे आम्हाला एका पोलीस अधिकारी शिंद्रे साहेब होते, त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ते ट्रेनिंग चालू केलं. खरं
आणि तेव्हाच ठरवलं होतं की फी नाही घ्यायची मुलींकडनं. त्यामुळे फी न घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 12वी शिकलेल्या पण लग्न पण झालेल्या, अक्षरशः 2-2 मुलांच्या आई झालेल्या मुली, कारण 28 वयापर्यंत तुम्हाला मान्यता आहे गव्हर्नमेंटची, अशा मुली आल्या. खूप कष्ट घेतले आपण, खूप करून घेतलं त्यांच्याकडनं, सिलेबस खूप आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करून घेतला त्यांच्याकडनं, रनिंग पासून. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या की काही कुपोषित मुली यायला लागल्या, तेव्हा त्यांना धावताना धापा लागायला लागल्या किंवा दम लागायला लागला. मग त्यांच्या हेल्थ चेकअप करणं, त्यांना शेंगदाण्याचा लाडू असेल किंवा दूध अंडी असा आहार देऊन, औषधं देऊन त्या मुलींना तिथपर्यंत पोचवून त्यांचं सिलेक्शन होईपर्यंत त्यांच्यासोबत राहणं. म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा इथपासून फाईल आणि आतमध्ये गेल्यानंतर काय मॅनर्स असतात आत जाताना, ह्या इथपर्यंत आम्ही मुलींची तयारी करून घेतली. आणि आतापर्यंतच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये 800 मुली आपण खाकी वर्दीमध्ये एकाही पैशाची फी न घेता उभ्या केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या मुलींचं मला एक समाधान आहे की त्या सगळ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, कारण फी भरायला पैसेच नव्हते त्यांच्याकडे, आपण फी घेत नाही त्यांचं असं. आणि अगदीच अडचण असेल तर आम्ही बसचे पैसे पण मुलींना दिलेले आहेत की यायला तो ना, कारण ती शेतात खुरपतच होती ना. बरोबर. आणि तिच्याकडनं हे सगळं करून घेणं खूप टफ होतं माझ्या टीमसाठी, कारण 12वी झाल्यानंतर 4-5 वर्ष कुटुंब आणि घरामध्ये अडचणी, नवरा दारू पितो, तो काहीच करत नाही, अशा परिस्थितीमध्ये तो 11वी 12वीवरचा अभ्यास लक्षात ठेवून परत त्यांच्याकडनं ते सगळं करून घेणं, ते माझ्या टीमनी खूप मेहनतीने ते करून घेतलं. आणि ह्या 800 मुली आता खाकीवर्दीमध्ये आपण उभ्या केल्या. दरवर्षी 200-250 मुलींचं ट्रेनिंग आपलं बारामतीला असतं. आणि मग महिलांसाठी हेच आहे, ग्रुप तयार करणं, फायनान्स देणं, त्यांना एक्सपोजर देणं, त्यांना आत्मविश्वास देणं, त्यांना प्रदर्शनामध्ये सहभागी करून घेणं आणि पोलीस ट्रेनिंग मुलींसाठी. या सगळ्या ॲक्टिव्हिटी माझ्या अखंडपणे चालू आहेत. आणि मुलींशी तर मी सतत बोलत असते. 1 वर्षाआड कर्जत जामखेड असेल, बारामती असेल, हेल्थचा जो विषय मागाचा होता सोबतीचा, तो मी 1 वर्षाआड मात्र मुलींशी 30-35 हजार मुलींशी प्रामाणिकपणे बोलायचा प्रयत्न करते की बाई जप जरा स्वतःला, असा तो एक विषय असतो. कारण संपूर्ण कुटुंब हे त्या बाईवरती डिपेंड असतं. आणि बेसिकली कसं असतं ना की आता ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत आपण बोलूया, महिलांना असं वाटतं की यार नको सांगायला, पण मग शेवटी उशीर होऊन जातो आणि त्याचे परिणाम मग संपूर्ण फॅमिलीला भोगावे लागतात. म्हणून त्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार की तुम्ही त्या क्षेत्रात काम करतात. आता मला सांगा की आपल्या ज्या महिला असतात समजा, त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन म्हणा किंवा मेंटरशिप देणं का गरजेचं आहे? एकतर अजूनही आपला देश किंवा आपला महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र, आपल्याला वाटतं तितका अजून तो बदललेला नाही आहे. पारंपरिक रूढी परंपरा, आर्थिक अडचणी महिलांच्या समोर खूप आहेत. एक तर शिक्षण नाहीये, प्रॉपर शिक्षण ज्याला म्हणतो आपण, ज्या शिक्षणाने ती बाई उभी राहील स्वतःच्या पायावरती, असं शिक्षण नाहीये. कारण पूर्ण शिक्षण आणि सिलेबसमध्ये खूप मोठा बदल होणं गरजेचं आहे, हे मला खूप जाणवतं त्याच्यात. त्यामुळे शिक्षण नाही, लग्न लवकर होतात ग्रामीण भागामध्ये, साधारण 15-16 वर्षानंतर 14व्या-15व्या वर्षी पण लग्न होतात. त्याच्या पाठीमागं कारण एवढंच असते की ती वयात आलेली असते, पण जवळ शैक्षणिक संस्था नसते, पैसे नसतात पालकांकडे. त्यामुळे मग वयात आलेली मुलगी सांभाळणं थोडं पालकांसाठी जबाबदारीचं होतं, म्हणून मुलींची लग्न लवकर होतात. त्यामुळे ज्या वयामध्ये तिने खेळलं पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे किंवा अभिनय केला पाहिजे, या वयामध्ये त्या मुली संसाराचा गाडा ओढायला सुरुवात करतात. त्यामुळे आणि प्रत्येकीला सगळं चांगलं मिळेल असं काही नाही आहे, अनेक अडचणी कुटुंबामध्ये असतात. त्यामुळे अशा महिलांना, विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना, हे सगळं मिळणं गरजेचं आहे. म्हणजे आरोग्याचं त्यांना मार्गदर्शन हवंय, उद्योग व्यवसायाचं हवंय, फायनान्स कुठून मिळेल, कसा मिळेल, आणि एक्सपोजर व्हिजिट किंवा चांगल्या महिला त्यांच्या समोर आणून त्या महिलांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कारण मी पण अशीच होते, पण मी कष्ट केले, मी उभी राहिले, मी आता एका कंपनीचे मालक आहे, तर तुम्ही पण बनू शकता. असे काही एक्सपोजर कार्यक्रम आम्ही महिलांसाठी घेतो, उद्योजक काही महिला त्यांच्या समोर आणतो. त्यामुळे आत्मविश्वास देणं आणि त्यांना थोडंसं पाठीवर हात ठेवणं, आपण त्याला म्हणतो आपण, तसं करणं खूप गरजेचं आहे. ओके, कुठला कार्यक्रम असतो तो? दर 2-3 महिन्यांनी आम्ही महिलांना एकत्र करतो आणि काही महाराष्ट्रातल्या काही उद्योजिका महिला आहेत, त्यांचे लेक्चर्स आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो, महिलांच्या समोर, आणि काही प्रश्न उत्तर, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या प्रश्न विचारतात आणि आधी ती बोलते, मग ह्या महिला त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधतात. त्यामुळे तिला एक दिशा मिळून जाते की ओ येस, तिचं झालं तर मग मी का नाही करू शकत. बरोबर. हा एक जो सुसंवाद म्हणतो आपण त्याला, तो एक आम्ही कार्यक्रम दर 3 महिन्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम घेत असतो. ओके.
आणि सध्याच्या जर समजा तुम्हाला विचारलं की महिलांसमोरची सगळ्यात मोठी समस्या काय आहे किंवा अडचण काय आहे, तर त्याचं काय उत्तर असेल? महिलांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे शिक्षण, आरोग्य आणि अज्ञान. बरोबर. आणि स्वतःविषयी जो एक सन्मान होणं गरजेचं आहे तिला कळत नाहीये. जे शहरामध्ये दिसतं तुम्हाला ते ग्रामीणमध्ये नाहीये सध्या. बरोबर. अंधश्रद्धा रूढींचा थोडासा पगडा कमी कमी होत चाललाय, पण आहे अजून ते थोडंसं. मला जमेल का नाही, मी करू शकेल का नाही, मग घरातले काय म्हणतील, मग हा एक दबाव असतो थोडासा महिलांवर, तो मात्र आहे. हा. आणि त्यानंतर तुम्ही याच्या जलसंधारणाच्या संदर्भात पण काम करता वाटतं? हा, जलसंधारणामध्ये मी गेली 10 वर्ष झालं काम करते. वॉटर कप ही जी आमिर खाननी त्यावेळेला हे सुरू केली, ती चळवळ सुरू केली होती, ती चळवळ मला फार भावली आणि मी त्या चळवळीमध्ये जुडून गेले, काम करायला लागले. बारामती परिसर, पुरंदर परिसरातल्या गावांना मी प्रोत्साहन केले की तुम्ही भाग घ्या, आम्ही आहोत तुमच्यासोबत. जिथं गरज असेल तिथं पोकलॅन मशीन देणं, श्रमदानासाठी शारदानगरची मुलं मुली आम्ही 600-700 मुलं मुली आम्ही पहाटे 5ला तिथं पोचायचो गावामध्ये आणि 1.5-2 तास श्रमदान करायचोच. म्हणजे सीसीटी, डीप सीसीटी, चर खाणं आणि त्याचं प्लॅनिंग असायचं. त्यामुळे जवळपास 85 गावांमध्ये आम्ही कामं केली या जलसंधारणाची. त्याच्यामध्ये पोकलॅन असेल, JCP असेल आणि श्रमदान असेल. त्यामुळे त्या गावातलं पाण्याची पातळी उंचावली आणि त्या गावातला टँकर बंद झाला. मग त्याच्यामध्ये पुरंदर आहे, बारामती, इंदापूर आहे. आणि कर्जत जामखेडमध्ये तर आम्ही दरवर्षी 30-35 गावांमध्ये जलसंधारणाची कामं, पाणी अडवा पाणी जिरवा, हा उपक्रम आम्ही गेले काही वर्ष झालं राबवतोय. आणि तो म्हणजे पाणी फाउंडेशन, सकाळ फाउंडेशन, रोहित असतो माझ्यासोबत, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आणि गावकरी, ग्रामीण भागातले गावकरी 25%, 20% कॉन्ट्रीब्युशन करतात त्याच्यामध्ये, डिझेलमध्ये. त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम आहे हा खरं तर, आणि तो सगळीकडे होणं गरजेचं आहे. कारण उद्या यावर्षी पडला, पण पुढच्या वर्षी पाऊस पडेल का नाही याची गॅरंटी नाहीये. अजूनही काही गावांमध्ये कदाचित पुढच्या महिन्यामध्ये टँकर लागू शकतो. म्हणजे पावसाची अनियमितता इतकी आहे की पाणी प्यायला कदाचित पुढच्या 2 महिन्यांनी टँकरनी द्यावं लागेल, अशा काही गावांची परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचं महत्त्व खरं तर सगळ्यालाच समजलं पाहिजे, ज्याच्यावर आप्पासाहेबांनी खूप मोठं काम केलं ठिबक आणि ड्रिप इरिगेशनवर. पण त्याचा वापर अजून फार कमी शेतकरी करतात ते. कारण नसतं त्यावेळेला आम्ही रडतो किंवा डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा पाऊस पडून जातो त्यावेळेला आम्ही सगळं विसरतो आणि मग त्याचं महत्त्व पण विसरतो की बाबा पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि जेवढी गरज आहे तेवढं शेतीला पाणी द्या, हे आप्पासाहेबांचं खरं तर हे होतं की त्यामुळं ठिबकचा शोध त्यांनी इस्रायलमधनं जाऊन ते सगळं टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये आणली आणि भारतामध्ये आणली आणि ते खूप मोठं काम त्यांनी त्यावेळेला केलं ठिबकचं. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की समजा आपल्याकडे आपण म्हणतो की सुशिक्षित आहोत, सगळं आहोत, पण ज्यावेळेस महिलेचा प्रश्न येतो की तिला जर एखाद्या स्वतःसाठी काही काम करायचं असेल, काही उद्योग उभा करायचा असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात तिला काम करायचं असेल, पण स्वतः तिच्या परिवाराकडनं तिला विरोध होतो, तिच्या पात्रतेबद्दल प्रश्न विचारले जातात आणि तिची मानसिकता थोडीशी खालावून जाते, तर त्याच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल? एकतर माझा स्वतःचा अनुभव आहे तो, कारण मी खूप छोट्या कुटुंबातनं आलेली होती. फार मोठं एक्सपोजर नव्हतं मला या कुटुंबामध्ये आलं, पण या कुटुंबाने मला खूप मोठा सपोर्ट केला. म्हणजे सासू सासरे, माझा नवरा, माझ्यानंतर रोहित असेल, ह्या सगळ्या कुटुंबाने आणि इतर माझे सगळे घटक, म्हणजे माझे इतर सासरे असतील, बापूसाहेब काका होते, प्रताप काका आहेत आणि पवार साहेब आहेत, ताई आहेत, या प्रत्येकाकडनं मला सपोर्ट मिळत गेला. कुठेही विरोध नाही झाला. संस्था महिलांनी बघावी की नाही बघावी यापासून, म्हणजे त्या संस्थेमध्ये मी ज्या पद्धतीने मला तिथं घेतलं गेलं ॲज अ ट्रस्टी आणि सचिव म्हणून, आणि जिथं चुका होतील तिथं सांगण्याचा प्रयत्न झाला आणि त्या चुकांमधनं मी शिकत गेले. हे सगळ्या कुटुंबामध्ये घडत नाही. त्यामुळे ते घडणं गरजेचं आहे की ती भले कमी शिकलेली असेल पण तिच्यामध्ये प्रचंड कपॅसिटी आहे, तिला ताकद देण्याची गरज आहे. फक्त पाठीवर हात ठेवा, शिकवा आणि तिला ताकद द्या. पण हे जनरली ग्रामीण भागामध्ये फार शहाणी किंवा तो एक पुरुषी अहंकार कधी कधी असतो तिथं की स्वातंत्र्य दिलं तर ती हाताबाहेर जाईल वगैरे, अशा प्रकारच्या काही मानसिकता आहेत अजून काही ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांवर. पण आता ते बदलायला लागले, वातावरण बदलतंय आणि बदल व्हायला हवी, पण त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि पूर्ण शिक्षण मुलीचं झाल्याशिवाय तिचं लग्न होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की मला 18 ते 19 वर्ष तरी ती कॉलेजमध्ये शिकावी किंवा काहीतरी स्किल तिने हातामध्ये घ्यावेत. त्याच्यामध्ये फॅशन आहे, त्यानंतर बेकरी आहे,
अशा काहीतरी स्किल तिने घ्यावं आणि तिने बाहेर पडावं. आणि कुटुंबामध्ये सगळं जबाबदाऱ्या पार पाडताना तिने ती बेकरी चालू करावी किंवा एखादी शिलाईचं चांगलं मशीन घ्यावं आणि 4 महिलांना हाताला काम देऊन घरातल्या घरात ती लहान मुलं सांभाळत हे सगळं करू शकते. 2 पैसे तिला मिळतील. बरोबर. हा एक मला नेहमी वाटतं की रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी तुम्ही करा आणि जे तुमच्यामध्ये स्किल आहे ते शोधा. कदाचित त्याचं ट्रेनिंग घ्या, पण उभे राहा. त्यानंतर तुम्ही वृक्ष लागवडीचं पण काम करता वाटतं ना? मी एकतर ही पवार कुटुंब जी फॅमिली आहे पूर्ण ती झाडांवर प्रचंड प्रेम करते. म्हणजे आप्पासाहेब असतील, पवार साहेब, अजितदादा सगळेच आहेत त्यात, रोहित आहे. म्हणजे कुठल्याही वास्तूचं भूमिपूजन करायचं असेल तर पहिलं तिथं झाड लागतं आणि मग वास्तूची सुरुवात होते. तुम्ही कुठेही बारामतीत कुठेही आलात तुम्ही तर तिथं जेवढ्या बिल्डिंग दिसतील तेवढीच झाडं तुम्हाला तिथं आजूबाजूला दाट गर्द झाडांचं हे राहील. त्यामुळे आम्ही NSSचे कॅम्प घ्यायचो शारदानगरच्या मुलींकडनं आणि त्यावेळेला तिथं आम्ही वृक्ष लागवडी सुरुवात केली. त्याला आता 20-25 वर्ष झाली. मी कधी मोजली नाहीत झाडं खरं तर. त्यानंतर थोडं मी कर्जत जामखेडमध्ये जी लावली तेवढीच मोजली. पण ज्या गावातून मला मागणी आली त्या गावामध्ये मी देशी झाडांचं लागवडी मला आवडतात करायला, की झाड लावलं पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे आणि त्याची काळजी कुणीतरी घेतली पाहिजे. तर आम्ही शाळेतल्या मुलांना ती झाडं दत्तक द्यायचो आणि तुम्ही तिचं काळजी घ्या. येताना एक बाटलीत पाणी आणा, त्या प्लांटला घाला. आणि कर्जत जामखेडमध्ये जवळपास गेल्या 3 वर्षात कोविड नंतरच्या काळामध्ये ती 70,000 झाडं आम्ही लावली. त्याच्यामध्ये घनवन प्रकल्प आम्ही खूप चांगल्या पद्धतीने राबवला आणि देशी वृक्ष. एकतर कोविडच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कळलं आणि ऑक्सिजन देणारा एक नैसर्गिक स्रोत आहे झाड हे आणि ते देशी असलं पाहिजे. त्याच्यावर पक्षी बसले पाहिजेत आणि मधमाशी, ज्याला आपण म्हणतो की मधमाशी ज्या दिवशी संपेल त्या दिवशी माणूस संपेल. त्यामुळे मधमाशी जगली पाहिजे. तर मधमाशी जगली पाहिजे म्हणजे तिला तिची आवडतील ती झाडं तिथं असली पाहिजेत, म्हणून देशी वृक्ष. त्यामुळे आम्ही मधमाशीवर पण आपली संस्था काम करते. त्याच्यावर खूप प्रचंड काम चाललेलं आहे. त्यामुळे मधमाशी जगवणं हा एक उपक्रम आम्ही सातत्यपूर्ण राबवतोय. त्यामुळे हजारो झाडं लावलेली आहेत. झाडं जिवंत आहेत आणि ती लावली पाहिजेत. इथून पुढच्या पिढीने पण झाडं लावायला हवी आहेत, कारण इथून पुढचा जो प्रदूषण आणि पोल्युशनचा जो हे वाढत चाललेला आहे, श्वास घ्यायला पण मुश्किल होतंय. तुम्ही दिल्लीचं परवा बघितलं असेल. बरोबर. दिल्ली, मुंबई आणि आता पुणे आणि इतर सगळीकडेच वाहनांचा अतिरिक्त वापर आणि त्याच्यासाठी न काळजी घेणं, म्हणजे प्लास्टिकचा अतिरिक्त वापर, कुठेही फेका, कुठेही थुंका, कुठेही काही करा. ती मानसिकता अजून नाही बदललेली आपल्या महाराष्ट्राची, ग्रामीण महाराष्ट्राची, इव्हन देशाची पण. मला वाटतं की जोपर्यंत आपलं मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या देशात फार काही चांगले बदल होतील. स्वच्छतेच्या बाबतीत, नीटनेटकेपणा, प्लास्टिकचा वापर, योग्य सगळ्या गोष्टीसाठी योग्य गोष्टीचा वापर करा. तुम्ही कुठेही काही करू नका. आपला देश आहे, आपला महाराष्ट्र आहे, तो स्वच्छ असला पाहिजे, नीटनेटका असला पाहिजे. आता ठीक आहे ना, 75 वर्ष झाली ना आता आपल्याला. बरोबर. येस. तर आता थोडेसे लाईट प्रश्न घेऊयात. येस. एक सहज प्रश्न आहे, म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आहे की आता तुमची फॅमिली खूप मोठी आहे, ओके, आणि तुम्ही सगळ्यांना एकमेकांना खूप सांभाळून घेतात. आणि ॲज अ महिला म्हणून कितीतरी लोकांना म्हणजे एकत्र सांभाळून घेणं असेल. एखादं तुम्ही सांगितलं की आम्ही दिवाळी सगळे एकत्र करतो, मग कामं पण भरपूर असतात, येणारे पाहुणे पण भरपूर असतात. पण आजची जी तरुण पिढी आहे, समजा ज्या मुली आहेत, त्यांना असं वाटतं की आपलं आपलं राहिलं पाहिजे. त्यांना सासू सासरे पण नको वाटतात. म्हणजे घरात 4 माणसं जरी असले त्यांना असं वाटतं की खूप गर्दी झाली. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे? एकतर घरामध्ये सासू सासरे किंवा आजी आजोबा असणं ही काळाची गरज आहे. आम्ही लहानाच्याच मोठे एकत्र कुटुंबात झालो, कारण आम्ही 10-11 जण असायचो, बहिणी भावंड. त्यामुळे तडजोड करायला शिकतो आपण एकत्र कुटुंबामध्ये. 2 पावलं मागं पुढे करायला शिकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकत्र कुटुंबामध्ये कामं शेअरिंग सुरू होतं. म्हणजे प्रत्येक काम वाटून प्रत्येकाने करायचं, असं आम्ही लहानपणी शिकलो. त्यामुळे एकत्र कुटुंबामध्ये शेअरिंग पण होतं, म्हणजे सुसंवाद ज्याला म्हणतो आपण, तो खूप महत्त्वाचा आहे, जो आज विभक्त कुटुंबामध्ये खूपच बंद झालेला आहे. म्हणजे एकत्र बसणं, गप्पा मारणं किंवा शेअरिंग करणं किंवा मनातल्या अडचणी सांगून ती सल सांगणं आणि त्याच्यावर कुठे काही सोल्युशन सापडते का, असा जो एक चर्चेचाही असायचा पूर्वीच्या कुटुंबामध्ये, तो थोडा कमी झालाय. मी, माझं कुटुंब, माझी मुलं, हा एक जो दृष्टिकोन आता दिसतोय तो थोडासा नव्या पिढीच्या वाढीसाठी पण तो धोकादायक आहे आणि वडीलधाऱ्या लोकांसाठी पण तो खूप अडचणीचा आहे. कारण खूप काबाड कष्ट करून
अनेक तडजोडी करून, अनेक गोष्टीचा त्याग करून मुलांना जन्म देणं, त्यांना मोठं करणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, या सगळ्या गोष्टी त्या पालकांनी केलेल्या असतात. बरोबर. त्यामुळं असं वाटतं की एक निवांतपणा ज्याला म्हणतो आपण रिटायरमेंटचा, तो निवांतपणा मुलाच्या काळामध्ये सुनेच्या आणि नातवंडांबरोबर मिळावा अशी बेसिक अपेक्षा आहे त्यांची. बरोबर. पण ती पण बऱ्याच कुटुंबामध्ये पूर्ण होताना दिसत नाही. आईचा अतिरिक्त हस्तक्षेप मुलीच्या संसारामध्ये थोडासा वाढल्यासारखा वाटतो हल्ली. त्यामुळे ती एक कुटुंब व्यवस्था जी हे पाहिजे, तुम्ही म्हणताय तसं मगाशी मला प्रश्न विचारला, तशी थोडीशी विस्कळीत किंवा थोडी डिस्टर्ब झाली आहे. सुसंवाद कमी झालाय आणि मी आणि माझं कुटुंब हा जो विषय आहे ना, ते थोडं मला चुकीचं वाटतंय. म्हणजे कदाचित मी चुकीची पण असू शकेल नवीन सुनांच्या ह्याच्याप्रमाणे, पण मी वाढलीच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. त्यामुळे थोडेसे विचार माझे ट्रॅडिशनल आहेत. त्यामुळे कदाचित चूक का बरोबर हे शेवटी ऐकणाऱ्याने ठरवायचं की मी काय बोलते त्याच्यात. पण घरामध्ये वडीलधाऱ्यांचा आदर झाला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, कारण त्यांनी उभा आयुष्य खस्ता खाल्लेले आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरोबर आहे. येस. आता मी तुम्हाला काही नावं सांगेल, त्या नावांबद्दल तुम्हाला फक्त चांगली गोष्ट कुठली आहे आणि कुठली गोष्ट इम्प्रूव्ह केली पाहिजे एवढंच सांगायचं शॉर्टमध्ये. ओके. येस रोहित दादा. पटकन निर्णय घेतो, थोडा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. खूप कष्टाळू आहे, मेहनती आहे आणि प्रामाणिकपणा आहे त्याच्यामध्ये, आणि खूप संवेदनशील आहे तो. बरोबर. त्यानंतर सुप्रियाताई. लोकांशी, तळागाळातल्या लोकांबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर जो एक सुसंवाद पाहिजे तो अजून त्यांना वाढवावा लागेल. सुप्रियाताईंना काम खूप करतात, कष्ट खूप करतात, मतदारसंघामध्ये वावर चांगला आहे, पण कार्यकर्त्यांसोबत जो एक हे पाहिजे, त्याला आपण बांधणी म्हणतो आपण, ती गरजेची आहे. ओके. त्यानंतर तुमचे मिस्टर राजेंद्र पवार. ते तर राजकारणामध्ये नाही आहेत खरं, अतिशय प्रामाणिक कष्टाळू माणूस. उभ्या हयातीमध्ये ना त्यांच्या वडिलांनी कधी चुकीचं काही कुटुंबामध्ये घडू दिलं आणि केलं नाही, तसंच हा पण त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक, प्रचंड कष्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांविषयी तळमळ, निसर्गाविषयी प्रचंड प्रेम आहे या माणसाला. आणि अंधश्रद्धा नाही, पण जुन्या वास्तू, जुने मंदिरं, इतिहास आणि इतिहासामध्ये घडलेल्या घटनांविषयी प्रचंड ज्ञान आहे, वाचन खूप आहे, आणि त्यांची लायब्ररी खूप आहे मोठी. बरोबर. आता अशी कुठली गोष्ट आहे की ती तुम्ही पवार साहेबांकडून शिकला? ऐकून घेणं, क्रॉस चेक करणं. कुठली गोष्ट त्यांना सांगितली तर लगेचच ते विश्वास ठेवतील असं नाही, पण क्रॉस चेक केल्याशिवाय साहेब कुणावरही विश्वास ठेवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात चिडत नाहीत. म्हणजे मला नंतर खूप वर्षांनी माझ्या कळलं की साहेब चिडले म्हणजे काय, तर कपाळावर अटी जेव्हा पडते त्यावेळेला पवारसाहेब चिडलेत असं समजायचं आपण. पण कधीही असा वेडावाकडा शब्द, शिवीगाळ, चिडलेत, संतापलेत, अशी गोष्ट साहेबांच्या बाबतीत मी कधीच, म्हणजे एखादा प्रसंग सोडला तर कधीच घडलेली नाहीये. हा खूप मोठा संयम आणि अतिशय शांतपणे, आणि ज्याला आपण म्हणतो की समोरचा माणूस बोलताना ऐकून घेणं, हे पण एक त्यांचा एक चांगला स्वभाव आहे. खूप चांगले गुण आहेत त्यांच्यामध्ये, आणि राजकारण तर काय ते चाणक्यच आहे त्याच्यात. येस. आता आपला पॉडकास्ट तर खूप छान झालाय, पण एक शेवटचा प्रश्न विचारतो की अशा मुलींना किंवा महिलांना तुम्ही काय ऍडवाइस द्याल की ती तुमच्यासाठी पण कामाची होती आणि त्यांच्यासाठी कामाची असेल? खरं तर मुलींनी स्वतःतला एक राजहंस ओळखा, नक्की तुम्हाला काय करायचं. करिअर निवडताना थोडा विचार करून निवडा. आर्ट, सायन्स, कॉमर्स हे वाईट नाही आहे, पण तुम्ही मैत्रिणी किंवा कुणाच्या तरी ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काहीतरी चुकीचं करिअर निवडता आणि मग नंतर पश्चाताप होतो, तेव्हा हातातून सगळी वेळ निघून गेलेली असते. आयुष्य खूप छोटं आहे पण खूप सुंदर आहे, पण ते चांगलं सुंदर बनवायचं असेल तर तुम्हाला आतापासून तुम्ही ठरवा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. स्वतःला ओळखा, स्वतःचा सन्मान करा आणि जे आवडतं तेच करायचा प्रयत्न करा. येस. थँक्यू सो मच की तुम्ही इथं आल्यात आणि मनमोकळेपणाने आपल्याशी गप्पा मारल्यात, आणि अपेक्षा आहे की आपल्या ऑडियन्सला पण हा एपिसोड खूप आवडेल आणि ज्या लोकांना समजा गरज आहे त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. येस. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. येस. तुमचा पहिलाच पॉडकास्ट होता वाटतं ना? येस. थँक्यू सो मच.